नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण शालेय स्पर्धा परीक्षा इयत्ता तिसरी आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठीची प्रश्नपत्रिका सोडवून घेत आहोत। बघा, व्हिडिओला सुरुवात करूया त्यापूर्वी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। इथे पहिला प्रश्न बघा, एकवचनी व अनेकवचनी शब्दांची चुकीची जोडी कोणती? मग इथे बघा, एक मुंगी अनेक मुंग्या बरोबर आहे, एक काच अनेक काचा बरोबर आहे, एक घर अनेक घरे पाहिजे होतं। मग इथे घरी लिहिले म्हणून ही काय चुकीची जोडी आहे, आपल्याला चुकीचेच विचारले म्हणून मग इथे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। इथे बघा, एक भाकरी अनेक भाकऱ्या, मग इथे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न, आमच्या घराशेजारी एक लहान झाड आहे या वाक्यात आलेल्या अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? अधोरेखित केले लहान या शब्दाला, मग लहानचा विरुद्धार्थी शब्द आहे मोठा। मग बघा, उंच बुटके, जाड बारीक, सरळ वाकडे, मग इथे काय लहान मोठे, पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। प्रश्न तिसरा, सगळीकडे काळा टिंबटिंब अंधार होता, मोकळ्या जागी कोणता शब्द येईल? मग आता शार हा शब्द कोणत्या रंगाला जोडतात? तर निळा शार है की नाही, निळा शार। मग काळा कुठ्ठ, इथे काय येणार आहे? काळ्याच्या शेजारी इथे कुठ्ठ, सगळीकडे काळा कुठ्ठ अंधार होता म्हणून मी इथे आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कुठ्ठ, पर्याय क्रमांक 2। आता धमक कोणत्या शब्दापुढे येईल? तर पिवळा धमक, आंबा पिवळा धमक होता, गार हिरवा गार है की नाही। बघा, पुढचा प्रश्न बघूया, इथे हे उत्तर नाही आहे। जसे सिंहाचा छावा तसे हरणाचे काय? मग बघा, इथे पिल्लूदर्शक शब्द आहे, सिंहाच्या पिल्लाला छावा म्हणतात, मग हरणाच्या पिल्लाला आपण काय म्हणतो? तर बघा, पाडच कुणाचं असतं? तर हरणाचंच असतं, मग हरणाचं काय आहे? पाडच, पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। आता बघा, शेळीचं करडू, म्हशीचं रेडकू आणि घोड्याचं शिंगरू। पुढचा प्रश्न बघा, आम्ही तुला तू या गटात बसणारा पर्याय कोणता? मग आम्ही तुला आणि तू हे शब्द काय आहेत? सर्वनाम आहेत है की नाही, नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला आपण सर्वनाम म्हणतो। मग हुशार हे काय आहे? विशेषण आहे। आणले हे क्रियापद आहे, डोंगर हे पण काय आहे? नामच आहे की नाही। मग त्यांनी, बघा, आम्ही तुला तू, त्यांनी हा शब्द काय आहे? सर्वनाम आहे म्हणून मग इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 त्यांनी। पुढचा प्रश्न बघा, सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे या अर्थाची म्हण खालीलपैकी कोणती? दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ नाही, याचा अर्थ काय होतो की दोघांच्या भांडणामध्ये तिसऱ्याच व्यक्तीचा फायदा होणे, घरोघरी मातीच्या चुली बरोबर आहे। सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे या अर्थाची म्हण आहे घरोघरी मातीच्या चुली। थेंबे थेंबे तळे साचे म्हणजे काय? रोज थोडं थोडं साचवत गेले की त्याचं काय होतं? मोठं तळ होतं आहे की नाही, या पद्धतीनं। नव्याचे 9 दिवस ही पण म्हण काय इथे येणार नाही। पुढचा प्रश्न बघा, प्रश्न 7 व 8 साठी बातमी सूचना बघा, खालील बातमी काळजीपूर्वक वाचा, त्यावर आधारित प्रश्न सोडवा। बघा, आपण इथे बातमी बघूया। विजयनगर दिनांक 5, गेले 2 दिवस दडी मारून बसलेल्या पावसाने काल मात्र सकाळपासून हजेरी लावली, दुपारनंतर पावसाचा जोर वाढला, रात्रीपर्यंत पावसाची रिपरिप सुरू होती, ओढे नाले खळाळून वाहत होते, गावात सगळीकडे पाण्याचे साम्राज्य झाले होते। बघा, प्रश्न बघूया, काल पावसाला कधीपासून सुरुवात झाली होती? बघा, काल मात्र सकाळपासून हजेरी लावली होती म्हणजे सकाळपासून पावसाला सुरुवात झाली होती, मग इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। गेले 2 दिवस पावसाच्या बाबतीत काय झाले होते? बघा, गेले 2 दिवस दडी मारून बसला होता म्हणजे पाऊस पडत नव्हता, अजिबातच पाऊस नव्हता, मग इथे उत्तर काय आहे? पाऊस अजिबात पडत नव्हता, पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे।
पुढचा प्रश्न, सुजाता शेखर चित्र काढते या वाक्यातील चुकीचा भाग ओळखा. आता बघा, सुजाता चित्र काढते हे योग्य आहे. आता इथे कसं पाहिजे होतं, शेखर चित्र काढतो पाहिजे होतं. मग इथे काढते आहे, मग त्याच्याऐवजी आपण शेखर हा शब्द कट केला तर बघा सुजाता चित्र काढते हे योग्य येणार आहे. म्हणून मी ते चुकीचा भाग कोणता आहे तर शेखर. म्हणून मी इथे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शेखर. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता. मग बघा कौतुक हा शब्द या पद्धतीने लिहितात म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 11वा प्रश्न, कोणत्या शब्दाला दार हा प्रत्यय जोडून अर्थपूर्ण शब्द तयार होणार नाही. मग बघा रुबाबदार होतो, टोकदार होतो, महानदार असतो का नाही, धारदार होतो, मग होणार नाही महान, पर्याय क्रमांक 3. 12वा प्रश्न बघा, शोध लावणारा या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता. मग शोध लावणारा कोण असतो, संशोधक, पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 13 ते 15 साठी सूचना बघूया. खालील कविता काळजीपूर्वक वाचा व त्याखालील विचारलेल्या प्रश्नांचे योग्य उत्तर निवडायचे. आपण कविता वाचूया. आईची सर कुणालाच नाही, सतत आमच्या मागे सावली बनून राही, एकसारखे काम उडे धांदल, तरी करते आम्हावर मायेची पाखरण, जेवण नाश्ता चहा पाणी घर स्वच्छ ठेवायचे, तिला नाही विश्रांती दिवसभर राबायचे, जर का घरी पडले कुणी आजारी आई करते सेवा, औषध देते वेळोवेळी, तर तिला म्हणती सगळी तुला काय काम, थकून भागून पदराने पुसत राहते घाम. सुंदर आईबद्दल कविता आहे. प्रश्न बघूया. सगळेजण आईला काय म्हणतात. बघा तिला म्हणते तरी तिला म्हणती सगळी तुला काय काम. मग इथे उत्तर काय आहे पर्याय क्रमांक 1 तुला काय काम. पुढचा प्रश्न बघा. आई एकसारखी काय करत असते. मग आई एकसारखं काय करत असते, काम करत असते. म्हणून इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 15वा प्रश्न बघूया. कवितेत खालीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आला नाही. मग बघा गडबड यासाठी धांदल हा शब्द आलेला आहे. धांदल हा शब्द आलाय. प्रेम मायेची पाखरण म्हणजे माया हा शब्द आला आहे. जननी म्हणजे आई. वाऱ्यासाठी कोणता शब्द आलाय का नाही. मग आपल्याला कोणता शब्द आला नाही विचारले म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वारा. पुढचा प्रश्न. वारुळ कोणाचे. मग बघा मुंग्यांचं काय असतं, वारुळ असतं. मग इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मुंग्यांचे वारुळ. उंदराचे बीळ, मधमाशांचे पोळे, चिमण्यांचे घरटे घरदर्शक शब्द आहेत. पुढचा प्रश्न. वंदन या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता. मग वंदनला समानार्थी शब्द आहे नमस्कार. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आता घरसाठी सदन, निवास, ग्रह, आलय हे शब्द असे अनेक शब्द आहेत. बघा बक्षीस म्हणजे आपल्याला जे देतात, भेट आपण ज्याला म्हणतो, जीवन, आयुष्य. 18वा प्रश्न. खालील वाक्यात कोणता पर्याय योग्य ठरणार नाही विचारले. सविताने टिंबटिंब कागद विकत आणले. मग बघा कागद पिवळ्या रंगाचे असू शकतात, कागद 2 आणू शकते ती, कागद चौकोनी असतो म्हणजे हे तीनही योग्य आहेत. मग ठरणार नाही विचारले. मग कागद उंच किंवा बुटका असं काही असतं का नाही. म्हणून मी ते उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 उंच. पुढचा प्रश्न बघा. खालील वाक्यात किती विरामचिन्हे आली आहेत. आजी म्हणाली एवढ्या उन्हाचं कुठं चाललाय तुम्ही. बघा इथे स्वल्प विराम, दुहेरी अवतरण चिन्ह आणि हे प्रश्नचिन्ह. मग 1 हे 2 आणि हे 3. बघा हे जे चिन्ह आहे ते एकदाच धरायचं. या पद्धतीने हे एकच चिन्ह आहे. इथे बऱ्याच वेळा मुलं काय करतात, याला पण पकडतात आणि याला पण पकडतात. तसं नाही करायचं, हे एकच चिन्ह आहे. मग बघा हे 1 हे स्वल्पविराम 2 आणि हे 3. मग एकूण 3 चिन्ह आलेत. म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. दंग होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता. दंग होणे, मग्न होणे. अन्न, घट्ट, पक्का या गटात बसणारा शब्द. बघा तेच शब्द जोडलेले आहेत की नाही. मग इथे बघा पत्ता, तला तच जोडलाय म्हणून इथे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न. खालीलपैकी लिंगानुसार चुकीची जोडी कोणती. मग बघा तो चिमणा, ती चिमणी बरोबर आहे. मोर, लांडोर. इथे लांडोर पाहिजे होता, मोरणी असते का नाही. मग इथे काय पाहिजे होता, लांडोर. मग हे काय आहे, चुकीची जोडी आहे. उंट, सांडणी बरोबर आहे. बोका, भाटी हे पण बरोबर आहे. मग इथे चुकीचे विचारले म्हणून इथे चुकीचं आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा.
एक फुलपाखरू फुलावर टिंबटिंब येऊन बसले. या वाक्यात रिकाम्या जागी हळूवार या शब्दाचा कोणता समानार्थी शब्द येईल? मग बघा, अलगद, हळूवारसाठी अलगद हा शब्द योग्य आहे. म्हणून बघा, एक फुलपाखरू फुलावर अलगद येऊन बसले. आता पुढचा प्रश्न बघा, 25वा प्रश्न आहे. जसे बारीक सारीक तसे गमती जमती या शब्दाला जोडून येणारा शब्द आहे गमती जमती. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा, या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये मराठीची सराव प्रश्नपत्रिका सोडवून घेतलेली आहे. आशा करते आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.